80,008 ही संख्या लिहिताना दोन्ही 8च्या मध्ये एक शून्य जास्त लिहिले गेल्यास उत्तर कितीने चुकेल। आता आपण पहिल्यांदा 80,008 ही संख्या मांडून घेऊया। 80,008 ही संख्या अशी येणार, पण दोन्ही 8च्या मध्ये एक शून्य जास्त द्यायचं आहे। मग उत्तर कितीने चुकेल विचारलं, मग आपण 80,008 ही संख्या 1 2 3 आणि एक शून्य जास्त दिलं, मग उत्तर कितीने चुकेल। मग 80,008 आपण इथे लिहूया। 80,008 8तून 8 गेले शून्य, शून्याचा शून्य, शून्याचा शून्य, शून्याचा शून्य, शून्यातून 8 जात नाही, शेजाऱ्याकडून हातचा घेतला, ते झाले 10, इथे राहिले 7, 10तून 8 गेले राहिले 2 आणि 7चे 7, 7,20,000 पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर। 45,337 मधील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती। आपण संख्या लिहून घेऊया। 45,337। आता 3 हा अंक कुठे कुठे आलेला आहे, दशक स्थानी आहे आणि शतक स्थानी आहे। मग या अंकातील संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक विचारलाय। मग पहिल्या एकक दशक शतक स्थानची स्थानिक किंमत 300 येणार, वजा दशक स्थानची स्थानिक किंमत 30 येणार। ह्याची वजाबाकी करायची म्हणजे फरक, शून्यातून शून्य गेला शून्य, या शून्यातून 3 जात नाही, मग इकडे इथले 10 राहिले 2, 10तून 3 गेले 7, 2चे 2, त्यांच्या स्थानिक किमतीचे फरक 270 आहे। पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर। 5 दशलक्ष अधिक 14 लक्ष बरोबर किती। आता 5 दशलक्ष आपण लिहूया। 5 दशलक्ष एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष आणि दशलक्ष। आपण इथून जाऊया। एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष, 5 दशलक्ष आले। आता 14 लक्ष सांगितलेले आहेत अधिक 14 लक्ष, 14 लक्ष म्हणजे पुन्हा आपण करूया। एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष। आता 14 लक्ष म्हणजे 14 दशलक्ष बघा, एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष, यांची बेरीज करूया। 0 अधिक 0 बरोबर 0, 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 0 अधिक 4 बरोबर 4 आणि 5 आणि 1 6। एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष, 64 लक्ष हे त्याचं उत्तर। पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर। 73,230 मध्ये अधोरेखित अंकाची दर्शनी किमतीचा गुणाकार किती। आता या ठिकाणी ते आपण खाली लिहून घेऊया। 73,230 दर्शनी किंमत ये आणि ही 0 आणि 7 जी दिसते ती दर्शनी किंमत, 0ची दर्शनी किंमत 0, 7ची दर्शनी किंमत 7। या दोन संख्येचा गुणाकार विचारला आहे। 7 गुणिले 0, कोणत्याही संख्येने 0ला गुणलं तर उत्तर 0 येतं। 7 0 0 किंवा 0 7 0, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर। 6,73,493 मधील एकक स्थानच्या 3ची स्थानिक किंमत 1000 स्थानच्या 3च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे। आता हीच संख्या मी या ठिकाणी मांडून घेतलेली आहे। 6,73,493। आता यामधील 3ची स्थानिक किंमत विचारले। पहिल्या एकक स्थानची स्थानिक किंमत ही आणि दशक स्थानचा अंक हा 3। मग पहिला एकक स्थानचा स्थानिक किंमत म्हणजे 3च लिहिणार आणि एकक दशक शतक हजार, हजार स्थानावर तो संख्या आहे म्हणून याची स्थानिक किंमत येणार 3000। आता याचा भागाकार करूया। 3 एके 3 आणि शून्याचा शून्य, शून्याचा शून्य शून्य, 1/1000 हे त्याचं उत्तर। पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर।